महापुराण कथेचा 5वा दिवस उजाडलेला आहे. दिवस कसे जातात माहित पडत नाही, नाही का? म्हणून आज 5व्या दिवसाची सेवा आपण पाहूया. कालच्या याच्यामध्ये आपण बघितलं आहे, नाही का? कृष्णाचा जन्म झालेला आहे, नाही का? कृष्णाचा जन्म झाला. कृष्ण गोकुळामध्ये गेला. कुठे गेला? गोकुळामध्ये गेला. गोकुळामध्ये गेला. गोकुळ तसं जर पाहिलं, गो म्हणजे इंद्रिय, कुळ म्हणजे शरीर. या शरीर रूपी इंद्रियामध्ये असलेला तो एक कृष्ण, नाही का? कृष्ण तो एक प्रत्येकाच्याच अंतःकरणामध्ये हा कृष्ण आहे, नाही का? आकृष्ट इथे कृष्ण, ज्याला आकृष्ट करून घेते त्याचंच नाव कृष्ण आहे, नाही का? हा प्रत्येकाच्याच शरीर म्हणजे शरीरामध्ये आहे वास्तव्याला, पण आपण त्याला विसरून गेलेलो आहोत, नाही का? नाही का? तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकला असते किंवा भुलला असेल, नाही का? तुमचा ईश्वर तुमच्या जवळ आहे, परंतु आपण ईश्वराला सन्मुख झालेलो नाही, विन्मुख झालेलो आहोत. काय? विन्मुख झालेला आहोत. म्हणून तुमच्याकडे असल्यावरही आपण इकडे तिकडे भटकत आहोत, नाही का? की तुमचा ईश्वर वास्तविकता तुमच्या जवळ आहे, पण आपण इतरत्र शोधतो, नाही का? असं आहे. म्हणजे जसं, पण त्या शोधण्यासाठी त्याला काय करावं लागते? त्याला थोडं घासावं लागते. कसं? चंदनाच्या सारखं घासावं लागते. किंवा तिळ माही तेल है चकमक में आग, तेरा साई तुझमे है जाग सके तो जाग, नाही का? तुमचा ईश्वर तुमच्या जवळ आहे, परंतु केव्हा? जोपर्यंत तिळाला प्रक्रिया केल्यानंतर तिळामध्ये तेल आहे ना, दिसते का? तसं नाही दिसत. जोपर्यंत त्याच्यावर प्रक्रिया कोणती त्याला घासत नाही किंवा भरडत नाही किंवा नाही का त्याच्यावर होत नाही, आपण घाणीमध्ये टाकत नाही, तोपर्यंत तेल त्याच्यातून निघणार नाही. तसे है चकमक में आग, चकमक पाहिली तुम्ही, त्या चकमक मध्ये आग आहे, परंतु दिसत नाही. जोपर्यंत तुम्ही घासत नाही एकावर तोपर्यंत ते दिसणार नाही. तसंच आहे हे. तुमचा ईश्वर तुमच्यामध्येच आहे. जोपर्यंत तुम्ही त्याला घासणार नाही, तुम्ही तुमच्या देहाला झिजवणार नाही, नाही का? झिजवणे म्हणजे कुठं मग झिजवणे? कोणत्या चांगल्या सत्कार्याला झिजवणे, नाही का? एखाद्याचं कार्य असेल, एखाद्या दुःखामध्ये असेल, त्याच्यासाठी झिजवणे, नाही का? नाही का? असं त्याला झिजवणे म्हणतात, नाही का? दुसऱ्याच्या प्रती संवेदना निर्माण करणे. आपण फक्त आपल्या कुटुंबापुरते संवेदना निर्माण करतो. आपल्या कुटुंबातला कोणी बिमार जर पडलं असेल तर अहोरात्र दिवस रात्र त्याला, परंतु तोही दुसरा जर शेजारचा असेल तरी आपल्या कुटुंबातला समजातात. मी तुम्हाला उदाहरण दिलं होतं मागं पण, नाही का? एकनाथ महाराजांचं सांगितलं होतं का भाई जीव आहे ते सर्व एकाचीच आहे सर्व. सब में एक है, एक में सब है, नहीं का? मुझ में राम तुझ में राम सब में राम समाया है, कर लो सभी से दोस्ती, यहाँ नहीं कोई पराया है. इथं कोणी पराया कोणीच नाही आहे. सर्व जर तसं जर पाहिलं तर सर्वचे सर्व आपण एकाच माहेचे लेकर आहोत, एकाच बापाचे लेकर आहोत आपण, नाही का? परंतु आम्ही असून पण आम्ही आपलेपणा सोडत नाही, स्वार्थ सोडत नाही. त्याच्यासाठी आपल्याला चुकलियावरनं फेरा पडे, नाही का? हा फेरा पडते आपल्याला. आपण आपला स्वार्थ बघता, आपलं जेव्हा ओळखतो ना, तेव्हा भगवंत तुम्हाला शिक्षा केल्याशिवाय राहत नाही. दिसत नाही तुम्हाला त्याचा घाला दिसत नाही, तुमचा आमचा दिसत, पण त्याचा नाही दिसत. म्हणून तुमचं ओळखल्याच्या पेक्षा पहिले दुसऱ्याचं ओळखा. आपला जो कोणी ओळखते हो, आपल्या याला जो कोणी देईल, दुसऱ्याचं ओळखा. त्याच्यामध्ये आनंद भगवंताला जास्त आहे तुमच्यापेक्षा. कोणाला? भगवंताला आनंद आहे तुमच्यापेक्षा जास्त. तुम्हाला वाटेल का नाही वाटेल तो प्रश्न तुमचा, पण तुम्ही दुसऱ्याला दिला ना, त्याला आनंद भरपूर होते. तो म्हणते बाबा माझा हा एक, कारण त्याची लेकर सर्वच आहे. एखादा दुःखामध्ये जर असेल, त्याला जर आपण सहाय्य केलं असेल तर तो म्हणून माझ्या एका मुलाला यांनी सहाय्य केलं, याचे किती धन गेलं, त्याला 1000 पट धन देते तो. हे लक्षात ठेवा, हे विसरू नका. कसा देते हे तुम्हाला दिसू देत नाही, तुम्हाला दिसू देत नाही. तो कसा देते? तो देते मात्र, पण एवढं निश्चित आहे, तो तुम्हाला उपाशी करू देत नाही. तुम्हाला त्यापेक्षा काही पटीने तो तुम्हाला सुदृढ
तंदुरुस्त करून देते. हजार लाखो पटीनं, एक पट नाही, हजार लाखो पटीनं तो तुम्हाला काय करते, सहाय्य करते. केव्हा? जेव्हा तुम्ही दुसऱ्याचं सहाय्य करसाल, स्वतःला नाही. आपल्या मुलाबाळाला कोणी आणून देते, समजा मुलांना आपण दुकानात गेलो का काही त्याला खाऊ घेऊन येतो आपल्या मुलाला, पण तो खाऊ जर आपण दुसऱ्या मुलाला जर दिला ना, ज्याला आवश्यकता आहे, मुलाला ज्याला आवश्यकता आहे त्याला जर दिला ना, तर भगवंत एवढा खुश होतो, एवढा खुश होतो का तो तुमच्या हृदयस्थ बिलकुल आल्याशिवाय राहत नाही. असं आहे. आम्ही करतो तर खरी, परंतु सर्व स्वार्थापोटी करतो, नाही का. काही काही गोष्टी स्वार्थ, त्याला सर्व समजते बरं, त्याला सर्व समजते. तुम्ही काय करता काय नाही करत, तो एवढा अज्ञान नाही. कारण एवढ्या मोठ्या सृष्टीचं पालन पोषण करत आहे तो, नाही का. त्याला सर्व माहिती आहे, नाही का. त्याला सर्व माहिती आहे, तो सर्व तुम्हाला जाणून आहे. तुमचे काय कारण, देव साखरेचं खाणार देव देणार, देव देते पण कर्म नेते. तुमचे कर्म काय आहे हे विसरू नका. म्हणून आपण एक केलं पाहिजे, दुसऱ्याच्या प्रती संवेदना व्यक्त केल्या पाहिजे. जो दुःखामध्ये असेल त्याला खरंच आवश्यकता आहे. इथं आज येऊन हेच तर शिकावं लागते आपल्याला. खरंच त्याला आवश्यकता आहे, त्याची मदत करा. गाडगे बाबाचं इतसा तत्व आत्मसात करा. भुकेलेल्या अन्न द्या, भुकेलेल्या अन्न द्या, तहानलेला पाणी द्या, निर्वस्त्रांना वस्त्र द्या, नाही का. जरूरतवंतांना सहाय्य करा, नाही का. जरूरतवंतांना सहाय्य करा. हे जोपर्यंत तुम्ही आम्ही करत नाही तोपर्यंत भगवंत तुमच्या कार्यावर खुश होत नाही. तुम्हाला वाटते ना, कोणालाही असं वाटते, आम्हालाही असं वाटते का आम्ही शाळेमध्ये जर एखादं चांगलं काम केलं तर आमचा हेडमास्तर आमच्यावर काय होईल, खुश होईल. आपण आपल्याला वाटतं ना, घरामध्ये एखाद्या व्यक्तीने जर चांगलं केलं तर आई वडील आपल्यावर खुश होतील, नाही का. आपल्यापासून सुरुवात करावं. मग तो जो परमात्मा आहे तो सर्वांचा बाप आहे. त्याला असं वाटते माझ्या मुलानं जर एखादं सर्व काम केलं ना चांगलं, तो तिथून बघतो, वा तारीफ करतो. तुमची तारीफ योग्य राहता तुम्ही, तुम्हाला देत नाही, मोठ्यात मोठं पद प्राप्त करून देते तो तुम्हाला. त्याच्या हाती आहे सर्व, त्याच्या हाती सर्व आहे. मग पण एवढं असूनही आम्ही आपलेपणा सोडला नाही, नाही का. आम्ही स्वार्थ सोडला नाही. आम्ही जोपर्यंत तुम्ही या स्वार्थ, याच्यासाठी सांगावं लागते ह्या गोष्टी, काही काही माहित असतात आपल्याला, नाही का, माहित असतात, परंतु आपल्याला कळतही असतात त्या, परंतु आपण त्याला वळत नाही. वळवण्यासाठी आपल्या डोक्यावर हॅमरिंग सतत जर केलं तर एक वेळेस मनुष्य वळतो, निश्चित आहे. आणि वळण्यासाठीच मी एवढं मोठं आम्ही सांगत असतो, वळलं पाहिजे. कारण मी तुम्हाला सांगतो का तुम्ही जरी 1 रुपया दोगे वो 10 लाख देगा. तुम्ही एखाद्याला जरूरतमंदाला जर 1 रुपयाचं जर दान केलं, वो 10 लाख देगा. कुठून येतील पता चलत नाही, नाही का. तुम्ही जर एखाद्याच समजा लुटून आणलं किंवा काही आणलं किंवा काही केलं तर तो तेवढ्याच पटीनं तो तेवढं घेऊन जाते, माहितही पडू देत नाही. देवाचा खाला माहित पडत नाही म्हणतो आपण, माहितही पडू देत नाही बिलकुल. तुम्हाला तुमच्या जवळून कसे नेतो माहिती पडू देत नाही. आपण इकडे त्याला मदत करण्यासाठी 100 रुपयाकडे इकडे तिकडे पाहतो, 100-200 साठी, परंतु 10,000 कसे घेऊन जातो तो 2-3 दिवसामध्ये हे कळत नाही. याच्यावर लक्ष ठेवा. या वाक्यावर माझ्या केंद्रित करा तुमचं लक्ष. मी तुम्हाला एवढं का म्हणता का तुम्ही कराल तर तुम्हाला भेटेल ना. मला भेटेल का काही, मला भेटेल का, मला आणून द्याल का तुम्ही. तुमच्यासाठी एवढं मोठं मी बोंबडीच्या देठापासून बोंबलतो. तुम्ही 100 रुपयासाठी मागं पुढे समजा पाहत असाल तर तो मनुष्य तो भगवंत असा आहे का तुमचे कसे 10,000 रुपये गमावे तो कधी सांगता येत नाही. तिथं तुम्ही देऊ शकता, द्यावाच लागते तुम्हाला, नाही का, द्यावाच लागते. म्हणून ज्याच्याकडे काही निर्धन मनुष्याला कधी दवाखान्यात जायची गरज पडत नाही. पण ज्याच्या घरी जाऊनच आहे त्याला 8 दिवसातून 4 वेळा दवाखान्यात जावं लागते. कारण काय, हे कारण काय, कारण आपल्या डोळ्याने दिसत नाही, आपण जाणून घेत नाही त्या गोष्टी. ह्या गोष्टी जाणून घ्या. त्याला काय जरूरत पडते बा,
कारण का ते कमावलेलं धन जर समजा मनाच्या फक्त स्वार्थासाठी जर तुम्ही हे जर उपयोगात करत असाल तर कुत्र्यासारखं तुमचं जीवन जगणं झालं. कारण कुत्र हे कधीही आणलेलं दुसऱ्या कुत्र्याला खाऊ देत नाही, हे लक्षात ठेवा. त्याला भूकही नसेल, सोट भुकलेलं असेल ते, पण खाऊ देणार नाही. त्याला येऊ आले त्याच्या तिथं बसल ते, रफाली करल ते, पण त्या दुसऱ्या कुत्र्याला येऊ देणार नाही. तसंच आपला आपल्या पुरतं तर आहे आणि ते ओसंडून वाहत आहे आणि आपल्याला त्याची जरूरतही नाही, पण आपण त्याच्यापाशी जाऊन बसतो, दुसऱ्याला खाऊ देत नाही आपण, नाही का. एक जुन्या लोकांचा दृष्टांत आहे. एक दृष्टांत असा आहे, यानं पंपू शेटचं नाव ऐकलं का तुम्ही? पंपू शेट महाकवडी चुंबक था, नाही का. कवडी चुंबक होता तो, कवडी चुंबक. तर तो काय करत होता माहित आहे का? कोणी घरी आलं का त्याने देण्याच्या ऐवजी त्यातलं काढून घेत होता. रामदास स्वामी एक दिवस गेले, हे सत्य परिस्थिती आहे. एक दृष्टांत म्हटलं म्हणजे असा काही हा रामदास स्वामी याच्यावर. रामदास स्वामी गेले गेले, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. आता झोडी होती, काय रे तुझ्या याच्यात झोडीत काय आहे? त्यांच्या झोडीमध्ये काय राहणार आहे? त्याला त्या नोकराला सांगितलं याच्या झोडीमध्ये जे असेल ते घेऊन ये. त्यांच्या झोडीमध्ये काय असणार आहे? त्यांच्या झोडीमध्ये फक्त काय ते अनाजच होते, ते काढून घेतलं त्याला. एवढा म्हणून त्याचं नाव पंपुशेट कवडी चुंबक पडलं होतं, नाही का. असं आता यानं असाच होता एक, त्यानं भरपूर धन कमावलं, भरपूर. लक्षात ठेवा, भरपूर धन कमावलं. त्या धनाची त्याला आवश्यकताही नाही आणि तेवढं काही खाणार. माणसाची आवश्यकता किती आहे एका दिवसाला? जास्तीत जास्त 10 ना 20 रुपयाचं खाऊ शकत माणूस, ना 30 रुपयाचं. एक माणूस एका दिवसाला किती काही खाणार जर असं 30 रुपयाच्या वरती नाही. भाजीपाला आला त्याच्यात सर्व झालं, नाही का. तर याचा पगार असते नाही, निदान एका दिवसाचा पगार असते याचा. याला 25,000 रुपये एका दिवसाला भेटतात आणि जे व्यापारी करतात त्याला तर कोटी रुपये एका दिवशी भेटतात. मग एवढे खातात का ते? नाही खात. असाच त्याला काय करून जमवून ठेवला, पैसा जमवून ठेवला. पण मृत्यू काळ जेव्हा जवळ येते ना, तो पैसाच त्याला जगू देत नाही आणि झोपही लागू देत नाही. तो पैसा झोप लागू देत नाही. तो एकच म्हणते मग मोहम्मद खिलजीनं भारतात 17 स्वाऱ्या केल्या होत्या. किती? 17 स्वाऱ्या केल्या होत्या आणि पुरा भारत लुटून नेला. पुरा भारत फक्त आतमध्ये राहिलेलं तुम्ही वापरत आहे. आता तुमच्या गळ्यावर जे दिसून राहिलं ते आतमध्ये होतं म्हणून ते राहिलं. त्याच्या उत्खननामध्ये त्या ह्याच्यामध्ये त्या खाणीतून निघालेलं ते आता तुम्ही वापरत आहे. तर वरचं सर्वच घेऊन गेले. ते उरलं सुरलं इंग्रजांनी नेलं. मग 250 वर्ष राज्य केलं तर उरलं सुरलं त्यांनी नेलं, नाही का. अब्दालीनं ते ज्या हे जे 17 स्वाऱ्या केल्या ना, तर त्या अब्दालीनं 17 स्वाऱ्या केल्या तर सर्वच घेऊन गेला. वरचं कळस तोडले, कळस देवाच्या मूर्त्या तोडून नेल्या सोन्याचे, काहीच नाही ठेवलं. मरण्याच्या वेळेस मृत्यू काळ जवळ आला आणि हे एवढे मोठे त्याचे महाल भरून होते. त्यानं जीवच जात नव्हता. त्याचा जीव जात नव्हता का? त्यानं कमावलेलं ते धन आहे, ते धनच त्याने दिसेल. आता हे मेल्यावर मी कसं करू, हे मेल्यावर मी कसं करू, हे मेल्यावर मी कसं करू, हे कोण खाईल, हे कोण खाईल. तो मरतच नव्हता. तो त्याचा जीव जात नव्हता. कारण त्याचा जीव कशामध्ये लटकून होता? धनामध्ये. मग आता काय करत? त्यानं सांगितलं याचा जीव जात नाही, तर कोणीतरी सांगितलं का ते धन आहे ना, ते त्याच्या समोर आणा. ते धन जेव्हा त्याच्या समोर आलं तेव्हा तो मेला, नाही का. असा जे कवडी चिमुक होतं त्यानं धन भरपूर कमावलं. कमावल्यानंतर काय झालं माहित आहे का? मृत्यू काळ जवळ आला त्याचा. मृत्यू पण हा स्वतः तर खाय नाही, स्वतः नाही खाय आणि दुसऱ्यालाही खाऊ दे नाही. कमीत कमी स्वतः तर खायला पाहिजे का नाही का. स्वतःही नाही खाय, दुसऱ्यालाही खाऊ दे नाही. मेल्यानंतर हा 5 फळ्याचा भुजंग झाला. किती फळ्याचा? आणि त्या धनावर तोच रखवाली. तो 5 फळ्याचा भुजंग, त्याच्यावर रखवाली. तो खाते काय ते धन? भुजंग खाते का? आणि कोणाला खाऊ देते का?
त्याला तो येऊन मिळते बघ. या जन्मामध्ये सुद्धा तसंच आहे. हे करून जर आपण गेलो ना तर तो मग 5 फळाचा भोजन त्या धडावर तो रखवाली करण्यासाठी फक्त तू खात तर नाहीस आणि दुसऱ्याला खाऊ देत नाही. गोपाल कृष्ण भगवान की जय. हे आहे आपल्यामध्ये ह्या उणिवा. मी तुमच्यासाठी उणिवा काढतो तुमच्या, नाही का. काय करावं, पूर्ण लुटून द्यायला होत नाही. फक्त तुमच्या मिळकती बदला आनंदानं. कोणी जर समजा आपल्या द्वारामध्ये आला तर त्याला, नाही का, आमच्या कविताबाई तर मला काल समोर खूप हर्ष झाला मला का त्यांनी का मी जे घरी जे आणतो त्यातलं मी जे आहे थोडसक मी शेजाऱ्यांना वाटतं काय काय महिमा आहे त्यांची, काय आता काय गुणगाव त्यांचे, नाही का. असं असलं पाहिजे. माणसाचं मन मोठं असलं पाहिजे हो. तुमच्यासाठी काहीच नाही कमी. तुमच्यासाठी तो भगवंत कोठाराचे कोठार तुम्हाला मोकळे करून देते. मन मोठं पाहिजे माणसाचं फक्त. असं आहे. तर आमच्याकडे काय, आम्ही नेमकं हेच इथं चुकतो. आम्ही आपले समजतो, त्याच्यामुळं आपण दुःखी आहोत. दुःखाचे कारण काय, दुःखाचे कारण हेच आहे. तुम्हाला आनंद, मनुष्याचा जन्म कशासाठी झाला, सुख आणि आनंद भोगण्यासाठी, नाही का. सुख आणि आता हे गोकुळीच्या सुखा, नाही का, गोकुळीच्या सुखा अंत पार नाही. कशासाठी तिथं भगवंताचा जन्म झाला, आनंदी आनंद. इकडे तिकडे तू इकडे आनंदी आनंदकडे, नाही का. जिकडे पहा तिकडे आनंदच आनंद त्या गोकुळामध्ये, नाही का. सर्व हा आनंद आपल्या घरामध्ये असायला पाहिजे. प्रत्येकाच्या हृदयस्थ हा आनंद असला पाहिजे, नाही का. मनुष्य इथं दुःख भोगण्यासाठी नाही आला, दुःखामध्ये आनंद भोगण्यासाठी आला. इथं जा दुःखाचं ते पूर्वकर्म तर भोगावंच लागेल ना, पण त्यामध्ये सुद्धा आनंद माना म्हणते. काय कबीर महाराज म्हणतात, दुख में सुमिरन सभी करे, सुख में करे ना कोई, नाही का. जो दुख में सुमिरन करे, सुख में करे ना कोई, नाही का. जो दुख में सुमिरन करे, सुख में करे ना कोई, जो सुख में सुमिरन करे, दुःख काय का होय, नाही का. जो दुःख में सुमिरन करे, दुःख काय का होय. जो दुःखामध्ये जर सुमिरन भगवंताचं करत असत आपलं सुखामध्ये, तर दुःख काय, तर दुःखामध्ये तर सर्वजण बोलावतात भगवंताला, भगवंता मला सांगितलं, नाही का. पण सुख आल्यानंतर तू कुठला मी कुठला काही घेणे देणं नाही. परंतु ते म्हणतात सुखामध्ये जर भगवंताचा आदर करत, दुःख हे गोष्टच नाही. दुःख असेल तरी सुख मानायचं, नाही का. असं आहे ते, नाही का. अशा पद्धतीनं जर समजा म्हणत आपण जर आपल्या आचरण जर पद्धतशीर जर ठेवलं ना, आपण आपला मनाचा मोठेपणा जर ठेवला ना, काही कमी नाही तुमच्यासाठी. मनुष्य मनानं मोठा पाहिजे. इष्टिटेनं काय चाटता हो तुम्ही, इष्टिटेनं काय करता. आता किती जरी मोठा धनवान असला तर त्या घरचा आहे बाबा, नाही का. तर तू कोणाला काय लुटून देऊन राहिला का. मनुष्य हा मनानं मोठा असेल ना, तर त्या माणसाची कोणी इस्टेट विचारत नाही तो किती धनवान आहे. एवढं लक्षात ठेवा. हे याच्यासाठी सांगणं आहे तुम्हाला का आपल्याला काहीतरी करून जाणे आहे तसा, नाही का. तर तेवढं करा. मग सुख माणसाच्या जीवनामध्ये किती मानतो आपण, किती आहे सुख. त्याला एक संतांनी एक हे दिलेलं आहे, सुख जवा पाडे. जव पाहिली तुम्ही, जव पाहिली गावातली जव. सुख जवा पाडे आणि दुःख पर्वता एवढे. दुःख किती आहे, पर्वता एवढं दुःख आहे तुमच्या आमच्यासाठी. पण सुख किती आहे, जवा पाडे, जवापेक्षाही कमी आहे. दुःख पर्वता एवढं आहे. एवढं असूनही आपण जीवन जगत असताना जर तुम्हाला ते दुःख जर नष्ट करण्यासाठी जर असं यात हे करायचं असेल तर स्वतःला सतत आनंद ठेवा, स्वतःच आनंदित ठेवा. दुःख किती काही असं, दुःख आज आहे उद्या निघून जाणार, एक स्थावर राहत नाही, नाही का. कालचक्र सदैव फिरवते, सुखा मागून दुःख येते, नाही का. दुःखा मागून सुख येते, कालचक्र सदैव फिरवते. हे कालचक्र आहे तुमच्या आमच्या जीवनाचं, प्रत्येकाच्या जीवनाचं हे कालचक्र आहे. प्रत्येकाच्या जीवनाचं कालचक्र आहे. आता जर तुम्हाला दुःख आलं असेल तुमच्या वाट्याला, पण उत्तरार्धामध्ये तुम्हाला सुख आल्याशिवाय राहणार नाही. हे आहे. नाण्याला जशा दोन बाजू आहेत, नाण्याला दोन बाजू आहेत, तशाच या सुख आणि दुःखाला सुद्धा दोन बाजू, सुख आहे आणि दुःख आहे, नाही का, तुमच्या जीवनामध्ये. म्हणून सुख में सुमरिन सभी करे,
दुःख मे करी ना कोय, जो सुख मे सुमरण करी दुःख काय का होय, नाही का? असं आहे. म्हणून सुखासाठी करीशी तळमळ, पंढरशी पंढरीशी पंढरशी पंढरीशी जाय केवळ, नाही का? सुखासाठी करीशी तळमळ, सुखासाठी जर तळमळ जर करत आहोत आपण, पंढरीशी जाय एक वेळ तरी पंढरपूरला जा, तुम्हाला सुखात सर्व सुखाचे आदर, तिथं गेल्यावर सर्व सुखाचे आदर बाप रखमा देवीवर, नाही का? तिथं सुख आहे, नाही का? सुख मनुष्य प्रत्येक जीव हा कशासाठी जगत आहे? कोणी आलं का असं? एक सोडलं तर फक्त एक दुःख मागितलं एका जणानं, कोण आहे? करा विचार करा. दुःख मागितलं एक जण आहे, दुःख मागितलं कुंतीनं. कोण मागितलं? कुंतीनं दुःख मागितलं फक्त. ती एकमेव भक्त स्त्री आहे, तिनं दुःख मागितलं. नाही तर आपण तर सुखासाठी पूर्ण, नाही का? आपल्याला सुख पाहिजे, आपण सुखाची अभिलाषा करत आहोत, नाही का? पण आता ते असं आहे, सुख भेटेल ना तुम्हाला, नाही भेटणार असं नाही. जो जिसको दे शक्कर वो खुद ही शक्कर खाता है. सुख कसं भेटेल मग? जो जिसको दे शक्कर वो खुद ही शक्कर खाता है, जो जिसको दे चक्कर वो खुद ही चक्कर में आता है. जो जिसको दे म्हणजे जो ज्याला सुख देत असेल परत तुम्हाला सुख भेटल. तुम्ही जर एखाद्याला राम राम करत असाल परत तिकडून राम राम तुम्हाला येईल, म्हणजे डबल झाला. तुम्ही जर त्याला जर समजा नमस्कार केला नाही तर तो तुम्हाला नमस्कार करणार नाही. तुम्ही नतमस्तक व्हा, तो नतमस्तक झाल्याशिवाय राहणार नाही, नाही का? आणि नतमस्तक झाला म्हणजे का बेइज्जती होऊन राहिली का? नम्र झाला भूता तेने कोंदिले अनंता. काय सांगू तुम्हाला? नम्र झाला भूता, नम्रता जर ज्या भूता म्हणजे या हे जे चराचरामध्ये वास असलेली अद्भुत शक्ती, याला भूता म्हटलेलं आहे. भूता म्हणजे सैतान नाही बरं, नाही तर भूताचा तुम्ही अर्थ सैतान करा, नाही का? नम्र झाला भूता, भूता म्हणजे हे चराचर युक्त सृष्टी आहे, याला भूत म्हटलेलं आहे, नाही का? नम्र झाला भूता तेने कोंदिले अनंता. अनंत म्हणजे श्री भगवंत. म्हणजे तो नम्र जर या चराचरात प्रत्येक जीवाला जर झाला असेल ना, तो भगवंताला अंदर कोंडल्याशिवाय राहत नाही. त्याने कोंदिले अनंता, नाही का? एवढं करावं लागते आपल्याला. आपण ज्याला नमस्कार केला त्याला तो चमत्कार दाखवतो, नाही का? नाही तर आपण ताठरता घेऊन बसलो, हा काय तो आपल्यापासून जाते. पण अरे तो विरोधक असला तरी त्याचा नमस्कार घेतला पाहिजे, तो भगवंत पाहिजे, कारण त्याचा सर्वात तो दाता आहे, नाही का? पण आपण नेमका हा अहंकार जागृत करतो. तो इकडून आला असेल तर आपण तिकडून जातो. कुठपर्यंत करणार आहे तुम्ही? त्याची औषध आहे तुम्ही सर्व. त्याचा राग नाही करायचा कोणाचा. राग आला तुम्हाला तोंडावर 2 शब्द बोलून द्यायचे. राग आला तोंडावर 2 शब्द बोलून द्यायचे, अंतःकरण मोकळं करून टाकायचं. अंतःकरण मोकळं करायचं, कारण या अंतःकरणात घेऊन चालायचं नाही. अंतःकरणात जेवढं साठवलं ना तुम्ही, हे घात तुमचा करते बरं. दुसऱ्याच्या विरुद्ध जर तुम्ही अंतःकरणात साठवून ठेवलं ना मळ, याला मळ म्हणतात, हा मळ जर साठवून ठेवला ना तो घात तुमचा करते, त्याचा नाही करत. एखाद्याबद्दल एखादा तुम्हाला सहज माझ्यासारखा मनुष्य बोलून गेला, नाही का? मी बोलून तर गेलो तुम्हाला, पण माझ्या मनामध्ये काहीच नव्हतं. तुम्ही त्याचा जो हे करून बाहू करून बसता, दिवसभर तुम्हाला गमत नाही. जेवणही धकत नाही तुम्हाला, जेवण पण नाही धकत. नेहमी तेच चिंतन. ह्यानं मला असं म्हटलं, त्यानं मला तसं म्हटलं, त्यानं असं म्हटलं, तर हेच राहील तुमच्या मनामध्ये. तो तर निघूनही गेला, तो सुखानं आहे, त्याला आनंदात बोलून गेला फक्त त्यानं. पण तुमचं दिमाग खराब तुमचा झाला, मग खराब करून घ्यायचाच काय? तो गेला ना आपल्यापासून, गेला बस. आपलं मन प्रसन्न कसं राहील, आनंदित कसं राहील, आपल्याला सुख कसं प्राप्त होईल, याचाच फक्त शोध करा. याचा शोध करा बस. बाकी आपल्याला काही घेणे देणं नाही, नाही का? दुसऱ्यामध्ये आपण जेव्हा आता आपण घेऊन बसतो ताठरता महारी. आपण आता आपल्या घरीच आपले सगळे सोयरी असते, आपल्या नाही का, आपल्या जाऊ असतात, नाही का? हे घरासाठी एवढं सांगावं लागते, कारण का आपलं मन आपलं विचलित नाही झालं पाहिजे. आपली जाऊबाई आहे, ते आपल्या संग बोलत नसं, लहान असेल तरी आपण, किंवा मोठी असेल तरी लहानपणा घ्यायचा, काही वाया जात नाही.
काही वाया जात नाही. कारण शेवटी आपण राहणारे किती दिवस हवी तसा काही वाया जात नाही. अहंकार कोणाचा रावणाचा नाही सेड्यावर गेला, तुमचा का जाणार आहे? मोठी असेल तरी तिनं तिने म्हणायचं बाई माझं चुकलं असेल, चुकी मागायला काही कधी तसा पैसे लागतात का? आणि चुकलं का तिथं तर कधी फाशीची शिक्षा आहे का? पण तिला वाटत तिचं अंतःकरण समोर तिचं बोलत हिची चुकी नसतानाही ना मला माफी मागितली. अरे पा तुमचा नाही, तुमची ते बहिणी सख्या बहिणीपेक्षा राहाल तुम्ही, तर मग काय म्हटलं महाराजांचं नाव सोडून देता तुम्ही. एवढा फक्त अहंकार दाबावं लागते माणसाला, एवढंच करावं लागते. मोठी असं असून जर लहानीची जर माफी मागितली, अगं तू माझ्या बहिणीसाठी माफ कर, मला माझ्या चुकी झाली असेल काहीतरी, एवढे शब्द बोला. शब्द किती आहेत? फक्त एवढाच आहे, वाक्य एकच आहे फक्त. पण ते वाक्य तुमची जिंदगी बनवून जाते. ते कधी तुमच्या एकमेकीचा सख्या बहिणीपेक्षा तुमचा हिता असं आहे ते. म्हणजे म्हणण्याचं तात्पर्य असं, समेत जर घडून आणायचं असेल तर एकामेकाच्या चुका पदरात घ्या, याच्यासाठीच आहे सर्व. नाही तर आम्ही काय करतो, आमची नणद असं ती तिकडे राहते आणि तिथं धुणं इथं धुतात, ते आल्यानंतर मग तिथं पटत नाही असं नाही. हे का? तुम्ही स्त्री आहे, ती स्त्री आहे, नाही का? एका स्त्रीचं एका स्त्रीला समजा म्हणायचं नाही का? हे का बरं असं चालत आहे मलाही माहित नाही. अजून हे अजून कोळमध्ये मी आता इकडून 15 वर्षापासून कीर्तन भागवत करत आपण अजून कळलं नाही, नाही का? हे का बरं? आम्ही तर सांगतो लोकांना, आम्ही लोकांना सांगतो का स्त्रीचं हृदय एवढं कोमल असते, एवढं कोमल असते, नाही का? का त्याच्यावर थोडसा जरी आगा त्याला निरा टप 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 असून पाडते. नाही पडत का? नाही का? पडतात. पण ते त्या स्त्रीच्या बद्दल का पडत नाही हे अजून कोण नाही समजलं मला. कारण स्त्री तीच आहे, ती तुमची सून म्हणा का सासू म्हणा, एवढं असूनही ते अश्रू टपकत का नाही? बघून जातात का अंदरच्या अंदर, नाही का? असो म्हणजे म्हणण्याचं तात्पर्य, सून आणि सासूबाई ह्या कोण्यातरी जन्मातल्यावर एका ठिकाणची असेल का? सगळ्यात घरच्या नाही का? आणि प्रत्येक एखाद्याच घरी मला असा जातो तर एखाद्याच घरी असं स्वर्गासारखं घर वाटतं. घर स्वर्गासारखं वाटतं. लक्षात ठेवा, सासू आणि सून जेव्हा एकत्र येतात ना, एका ताटात जेवायला बसतात ना, एका ताटात जेवायला बसतात, आनंद काय होतो? भगवंताने एका ताटात सर्व लिखून बसला जेवला, तो आनंद काय? सून आणि सासू जर एका ताटात जेवायला बसत असेल ना, तर याच्यासारखं प्रेम जगात नाही कुठं. ही परिस्थिती अशी आहे, सून जर जेवायला आली ताटात, हे ताट गरम पण फेकून तीन टाईम पडला तर हट म्हणे वाया ताटात जेवायला आली काय गोष्ट खाऊ काय, नाही का? ही परिस्थिती आहे म्हणून दुःख भोगावं लागते आपल्याला, नाही का? दुःख भोगावं लागते. जर सुखाची जर परिभाषा जर केली आपल्याला तर का एकामेकाचे पदरामध्ये घ्यायचं. सुनीला सुद्धा आपल्या मुलीपेक्षा वरकच मानायचं. मी सांगत असतो, नाही का? मी सांगत असतो नेहमी का मुलीला सुद्धा एक प्रकारचं तुम्ही 2 थापडा मारल्या तरी ते रडत रडत तुमच्याच मांडीवर येईल, तुमच्याच मांडीवर बसल आणि तुमच्याच कुशीमध्ये, नाही का? पण सुनीला जर तुम्ही एक शब्द जरी बोलला ना, गेलं का? मग एक शब्द, जास्त नाही, एक शब्द फक्त तेच तर तेवढं करावं लागते. तिला बाईपटा करायचं आणि तिने जास्त शहाणपणा काही जास्त करायचा नाही. मग बाईपटा म्हटल्याबरोबर बस डोक्यावर सासूच्या नाही ती नाही. कारण मी माझी जी गोष्ट आहे एकासाठी नाही, माझी दोघांसाठी. कारण मला दोनही पारडेत समान पाहिजेत, तेव्हा कुठं जमते ते. नुसतं मग सासून मग म्हटलं तर मग हे डोक्यावर बसले तर मग दुसरे म्हणजे काही दिवसानं सासूची लढ धरल्याशिवाय राहत नाही ते, नाही का? असंही नाही झालं पाहिजे. तिचंही कर्तव्य असं आहे का हिनं जर माझ्या आईच्या पेक्षा जर प्रेम मला देत असेल माझी ही सासू, आईच म्हणतात ना, तर तिचंही कर्तव्य आहे का तिनं सुद्धा तुम्हाला माईचा दर्जा दिलाच पाहिजे, नाही का? हे तेवढं सत्य आहे. मात्र परंतु एका हातानं टाळी वाजत नसते, एका हातानं टाळी वाजत नाही. तो इंदुरीकर खूप सांगते, तो असा धुते का नाही, असा धुते का नाही, तो खूप धुते. तो या कळावर पडो का त्या कळावर धुते तो इंदुरीकर महाराज. मग तर असं आहे ते, त्याचं म्हणजे त्याचं सत्य आहे त्याचं बिलकुल 100% मी मानतो त्याला, त्या कीर्तन करायला मानतो मी.
हो, सत्य माणूस बोलते तो. प्र शब्द बोलत असत पण सत्य बोलते तो. लोकांना ऑब्जेक्शन घेतलं होतं ना ते आता घेत नव्हतं ना 2-4 5-6 महिन्याच्या अगोदर. पण तो डगमगला काय बोलायचा आहे म्हणून बोलतोच म्हणते मी. मग मी काय म्हणतो का ते बोलावतं का म्हणतो का कीर्तनात या तुम्ही म्हणून. लोक पण एवढी गर्दी का करतात. पण लोकांना आवडलं नसतं तर लोकांना मला गोटी नसते मारले का फेकून तिथून नाही का. तिथं गोटी घेतली असते फेकून मारले असते. लोकांना आवडते शब्द त्याचे काही काही समजा आहेत पण ते आजच्या समाजासाठी योग्य आहे. कारण लोक संतांनी शिव्या दिल्या ना सांगितलं नाही का तुम्हाला काय माया गेली होती भूताबाची ही शिवे नाही तर काय झालं. मग अरे तसे पहिल्यांदा काय सांगतात संत हृदयाला अंतकरणातून सांगतात नंतर थोडस ताठर होतात आणि नाही ऐकलं तर मग शिव्या देतात. असं आहे संतांचं काम. शिवाय देव सांगतात पण आमच्या कानामध्ये येते पण आमच्या कानामध्ये फुले घालून आहे कापसाचे नाही का. नाही का मग आता मोकळी ठेवलं ते इकून ऐकलं का ऐकून गेलं नाही का. असं आहे म्हणून सून सासू जर हे पाहिलं तर हा एक घरातला दुवा आहे. घरातल्या लक्ष्मी आहे. घरातलं काय तुमच्या घरी कोटीची इस्टेट आहे भरमसाठ आहे तुमच्या घरी पण 2 सासू सुना जर एकत्र नसतील तर आग लावा त्याले. त्या इस्टेटला आग लावा. मी स्पष्ट सांगत असतो त्या इस्टेटला आग लावा काही कामाची नाही. 2 सासू सुना जर समजा एकत्र येत नसतील त्या ते मुलं समजा ते 4 मुलं राहायचे त्याने आई वडिलांनी त्या 4 मुलं असतात आणि त्याची 4 मुलं वयाच्या 25-26 वर्षापर्यंत हे एकत्र याच्यामध्ये राहतात. मुले झाले तेव्हापासूनचे नवरा बायको मुलं आणि हे आल्याबरोबर एका महिन्यामध्ये अलग करायला लावते नाही का. हे हिच्यामध्ये चुकी एकटीची नाही राहत. मी मान्य करू शकतो एका हातानं टाळी वाजत नाही. मी पहिलेच बोललो काय ही टाळी 2 हातानं वाजेल तेव्हाच वाजते नाही तर वाजत नाही. मग एखादा गुन्हा त्याच्यामध्ये कमी असेल एखादा जास्त असेल हेही नाही म्हणत मी पण गुन्हेगार 2ही राहतात नाही का. निरा नाम म्हणजे एक बा खूप गुन्हेगार आहे आणि एक बिलकुल 0 आहे असं नाही होऊ शकत नाही का. तर हे काय आहे माहित आहे का आपलं जिथं समजा इस्टेट आहे तिथं जर समजा लक्ष्मी जर यायची असेल ना तर घरातल्या ह्या लक्ष्मी एक पाहिजे लक्षात ठेवा. आम्ही घर जोडतो आम्ही घर तोडत नाही. आमचं काम जोडण्याचं आहे. घरातल्या लक्ष्मी दोघी लक्ष्मी येण्यासाठी दोघीही एका मायेचे असल्यासारखे वागावं लागते आणि एकोपा असला पाहिजे नाही का. तिचं चुकलं तर तिला आणि मोठी असली तर सासूबाई तुमचं इथं चुकते आणि सासूने तिथं अहंकार धरून राग नाही म्हणायला पाहिजे. नाही तर म्हणतात ना मोठ्याचा चुका काढत नसतात म्हणजे काय ते फक्त चुका करत असतात काढत नसतात. मोठ्याची जरी चुकी असेल त्याला दाखवायचं तुझी चुकी झालेली आहे तू मान अगर नका मानू तू नको मानू काही तुला शासन नाही पण चुकी झाली ना दाखवून दिली पाहिजे नाही का. नाही तर काही लोक म्हणतात मोठ्याच्या चुका काढू नका नाही काढलीच पाहिजे. कारण स्वतःच्या डोळ्यातलं माणसाला मुसळ दिसत नसते दुसऱ्याच्या डोळ्यातलं काय दिसते ही परिस्थिती आहे नाही का. म्हणून घरामध्ये जर लक्ष्मीचा वास आणायचा असेल वास करायचा असेल तर सर्व घरामध्ये शांतता पाहिजे. शांतता पाहिजे. सर्व जीव एकत्र असले पाहिजे नाही का. तरच ती नाही तर तुमच्या घरामध्ये ते जिथं लक्ष्मी आहे ना ती लक्ष्मी अलक्ष्मी कधीच येत नाही. कधीच नाही येत लक्ष्मी. परंतु जिथं भांडणं आहे कलह आहे कष्ट आहे मीच आहे गंदगी आहे अशा ठिकाणी लक्ष्मी कधीच येत नाही. असं नाही ते पहिले पण निघून गेल्याशिवाय राहत नाही. निघून जाईल ते. कारण जिथं गंदगी आहे जिथं कलह आहे जिथं अशांती आहे त्या ठिकाणी लक्ष्मीचा वास नाही. लक्षात ठेवा ही गोष्ट लक्षात ठेवा 100%. मग तिथं वाटल्यास तर दररोजचं आनंद दररोजचं खाणं जरी असेल पण तिथं पूर्ण सर्वजण शांत यानं जीवन जगत असते तर तिथं लक्ष्मी म्हणायची. लक्ष्मी म्हणजे का नुसतं पैसा थोडा आहे काही नाही. त्या घरामध्ये सर्वजण शांततेनं किंवा सर्व समाधानानं जीवन जगत असतील ना तिथं लक्ष्मी म्हणायची. गोपाल कृष्ण भगवान की जय. म्हणून इथं आपण मुद्द्यावर येऊ. भगवंताचा जन्म झाला काय झाला जन्म झाला भगवंताचा गोकुळ अशी भगवंताला माया उपजली तेथे मत ठेवी आणि येथे मला तिथं ठेव आणि तिला इथं घेऊन नाही का. मग आणल्यानंतर काय झालं का हे कंसानं म्हटलं का बाबा रे असं होऊ शकत नाही
असं होऊ शकते का? आकाशवाणी झाली होती का मुलगा होईल बा, 8 पुत्र होतील, 8वा पुत्र इथं मला मारल, ही मुलगी कशी झाली? नाही का, ही मुलगी झाली कशी बा? असं तर व्हायला नाही पाहिजे. आता मग काहीतरी कुठेतरी पाणी मोडलं, त्यांनी हे केलं सर्व. पण ठीक आहे बा, 8वी मुलगी नसून मुलगाच असू शकते समजा, किंवा हीच माझा घात करू शकते म्हणून ते मानाला गेला. तर गरगर गरगर फिरून त्या आकाशामध्ये निघून गेली आणि ती म्हणते, अरे कंसामध्ये मारून करते काय? तुझा जर वैरी गोकुळामध्ये जन्मलेला आहे, तो तुझा घात करेल. मग याला असं वाटलं कंसाला का माझा जो शत्रू आहे त्यानं जन्म घेतलेला आहे. त्याला इकडे तो दुःखाच्या ठरवण्यामध्ये आहे, परंतु गोकुळामध्ये काय आहे? जिथं नंद आहे तिथं आनंद आहे. जिथं कृष्ण आहे, जिथं कृष्ण आहे नाही का, तिथंच हा आनंद आहे नाही का. जिथंच हा कृष्ण आहे, जिथं बाल गोपाल आहे नाही का, तिथं आनंद आहे. आणि तिथला आनंद असा आहे का तो परमोच्च आनंद, ज्याला आपण ब्रह्मानंद म्हणतो. त्याला काय म्हणतो? ब्रह्मानंद, आनंद, ब्रह्मानंद. आता गोकुळामध्ये एवढा आनंद झाला, त्या आनंदाला पारावर राहिलेला नाही का. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. गोकुळी वासियांच्या सुखाला पारावर नाही, म्हणजे परमोच्च आनंद म्हणजे ब्रह्मानंद नाही का, ज्याला म्हणतो आपण, तो ब्रह्मानंद तिथं प्रकट झाला. अशा प्रकारे मग तिथं गुडिया तोरण बांधले प्रत्येकाच्या घराच्या समोर गुडिया तोरण वगैरे बांधलेला आहे. सळा सावरण टाकलेला आहे नाही का. तिथं रांगोळ्या काढलेल्या आहेत आणि पक्षी किलबिल करत आहेत. आनंद व्यक्त करताना पक्षी किलबिल करतात. माहिती तुम्हाला? पक्ष्यांचा किलकिलाट पाहिला तुम्ही सकाळीच बिलकुल तुम्ही 4 ते 5 वाजताच्या दरम्यान पक्ष्यांचा किलबिलाट असतो नाही का. ते काय करतात? आनंद व्यक्त करतात. झोपेतून उठले ते का आनंद व्यक्त करतात, ते त्यांचा दिवस आनंदात जातो नाही का. आणि दिवस डुबताना पहा तुम्ही, एका झाडावर सर्व पक्षी जमा होतात. पाहिले ना, एका झाडावर सर्व पक्षी जमा होतात. जा तुम्ही थोडस जंगलामध्ये, आता तुम्ही आहेच पाहिलं तसं. आणि जो किलबिलाट चालू असतो त्या आवाजामध्ये, कारण ते आपला आनंद व्यक्त करतात नाही का. आपण कधी आलो का एकत्र? आपण नाही येत एकत्र नाही का. पशुपक्षी किती बघ मेळ धरून या राहती, आपत्ती येता कोणती अति संगटून या धावती. तू मानवाचा देव सोने कार्य तुझी न भावना. उठ आर्य पुत्रा झडकरी कर सामुदायिक प्रार्थना नाही का. पशुपक्षी किती नाही का, पशुपक्षी कीटके किती बघ मेळ धरून या राहती, आपत्ती येता कोणती अति संगटून या धावती. तू मानवाचा देह असून कार्य तुझी न भावना. उठ आर्य पुत्रा झटकरी कर सामुदायिक प्रार्थना. तुकडोजी महाराजांनी म्हटलेलं आहे. त्यांची एकी आहे, तुमची आमची आहे का एकी? नाही, हे नाही त्यांना. आम्ही आमच्या घरातच एकी नाही तर काय नाही का, आमच्या घरामध्येच एकी एका माणसाची नाही आहे तर परक्याचं काय घेऊन बसला हो नाही का. त्यांच्यापासून शिका काहीतरी, पक्षापासून शिका, पक्षापासून. आपण मानवाचा देह आहे आपल्याला. तुकडोजी महाराजांना, तू मानवाचा देव असून कार्य तुझची न भावना. उठ आर्य पुत्रा झटकरी कर सामुदायिक प्रार्थना. अरे आर्यपुत्र म्हणजे आपण आर्यवतांचा अंशज आहोत. उठ तर लाख कमाले. ही भावना केव्हा आपल्यामध्ये येईल नाही का. आपल्यामध्ये हे रुजल्या गेलं पाहिजे. त्याच्यासाठी आपण अतुनात प्रयत्न. सुखाच्या ते करशी तळमळ नाही का. हा सुखाचा आनंद. सुख म्हणजे काय, दुःख म्हणजे काय, सुखाची परिभाषा काय तुम्हाला थोडं सांग. कारण इथं आपला हा भाग घेण्याचं कारण एक, कारण गोकुळीच्या सुखा अंत पार नाही. कारण आपण सुखाच्या बद्दल पाहून राहिलो. सुख म्हणजे काय,
आणि दुःख म्हणजे काय? सुखासाठी मनुष्य झटत असतो, दुःखाला कुठे जावं लागत नाही. एक लक्षात ठेवा, दुःख मागण्याला कुठे जावं लागत, पण सुखाचा शोध घेतल्याशिवाय स्वस्थ राहत नाही. सुखाचा शोध नाही का, आपण शोध घेत राहतो सुखाचा, दुःखाचा शोध घेतो का? दुःख ऑटोमॅटिकच येते. दुःखाले कुठं पाहायला जावं लागत नाही, दुःख हे ऑटोमॅटिक येते. सुखासाठी भ्रमांती आहे, तुमची भटकांती आहे. सुखासाठी, या सुखा कारणे देव सुद्धा वेडावला. तुम्ही म्हणता ना, भजन म्हणता ना, या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. हा सुखासाठी तो भटकत भटकत कुठं आला? संत सदनी, संतांच्या घरी, म्हणजे तुमच्या आमच्या घरी. वैकुंठ सोडलं त्यानं. वैकुंठ का सोडला? तिथं सुख होतं का? सुख नव्हतं का तिथं? तिथं सुख आहे, पण तिथं सुख त्याला वाटलं नाही. त्याला सुख कुठं वाटलं? तो सुद्धा सुखासाठी तुमच्या घरी येतो. देव येऊ शकतो, तुमची आमची काय परिभाषा? या सुखासाठी तो जरी सध्या तळमळ करतो ना, पण तुम्ही सुखासाठी तळमळ करता, पण दुःखाला तळमळ करायची आवश्यकता नाही. दुःख ऑटोमॅटिकच येते, नाही का? म्हणून दुःख हे आवडत नाही कोणाला, पण ती आल्याशिवाय राहत नाही का? म्हणून आता सुखाची परिभाषा तुम्हाला सांगतो आणि समोर चलतो. कारण म्हणजे कशा, हे जे सुखासाठी समजा आपण तळमळ करतो, नाही का? नाही का? तर हे सुख काय आणि दुःख काय? दुःखाची परिभाषा आणि सुखाची परिभाषा एक असं आहे. काश्मीर मध्ये एक आपल्याला असं वाटते का काश्मीर खूप सुंदर आहे, हो नाही का? खूप सुंदर आहे. पाहिलं का तुम्ही? मग ओळखायचे बरोबर आहे. पण पाहिलं ना तुम्ही, नाही का? काश्मीर की करी या पिक्चर मध्ये पाहिलं नाही? आता नाही, तेव्हाच्या काळामध्ये काश्मीर की करी म्हणून पिक्चर निघालं, त्याच्यामध्ये काश्मीर आहेच. पाहिलं ना आपण? प्रत्यक्ष नसेल पाहिलं, पण पिक्चर मध्ये तर पाहिलं ना, नाही का? हा, तर हे काश्मीर मध्ये काय एवढं काही समजा आनंद आहे तिथं गेल्यानंतर, एवढं सुख वाटते माणसाला का तिथं मनुष्य गेलो तर आपण एका स्वर्गात गेल्यासारखं हे आहे. मात्र निश्चित आहे, स्वर्गामध्ये गेल्यासारखं वाटते माणसाला. आता तुम्ही म्हणसाल महाराज तुम्ही कसं ओळखलं स्वर्गामध्ये? तुम्ही गेले होते काय स्वर्गात? तुम्ही आक्षेप घ्यायला काही मागं पुढे पाहत नाही, नाही का? तुम्ही आक्षेप घ्यायला मागं पुढे पाहत नाही. महाराज नेमकं मी चांगलं पद्धतशीर सांगत असत तर त्याच्यावर लक्ष राहणार नाही. नेमकं थोडसा एखादा शब्द जर माझा इकडे तिकडे गेला, महाराज एवढं कसं स्वर्गासारखं तुम्ही म्हणता का? स्वर्गात तुम्ही गेले होते का? अनुभव करावा लागतो माणसाला, नाही का? जसं आपण हवा पाहिली का? नाही, पण आहे ना तसा स्वर्ग आहे. नाही पाहिला असं तरी स्वर्ग आहे. तर काश्मीर मध्ये जे आहे ते बघण्यासाठी मनुष्य एवढा तळमळ करतो का ज्याच्या भाग्यामध्ये असेल त्याला असं वाटते का आपण काश्मीरला गेलो पाहिजे, तिथं खूप आनंद आहे, खूप सुख आहे, नाही का? आपल्याला असं वाटतं. परंतु जे काश्मीर मध्ये जो आहे त्याला असं वाटतो का काश्मीर मुंबईला जर गेलो ना मला किती आनंद होईल, तिथं किती सुख होईल, मला किती, मला डोळ्याचे पारणे भेटतील माझ्या, नाही का? त्याला इथं वाटल, आपल्याला कुठं वाटते? मग आता मला सांगा तुम्ही, मग काश्मीर मध्ये सुख आहे, आनंद आहे का? मुंबई मध्ये सुख आहे का आनंद आहे? हो आहे ना, आहे ना, सांगतो ना. तर मग आता मला सांगा तिथं सुख आहे का इथं सुख आहे? तिथं त्यांना असं वाटते इथं सुख आहे, आपल्याला असं वाटते तिथं सुख आहे, नाही का? परंतु एक असं आहे याच्यातली गोष्ट, सुख इथंही नाही ना तिथंही नाही. जो जिथं आहे तिथं सुख आहे. जो जिथं आहे तिथं सुख आहे. तो ना तो तिथं सुख पाहण्याचे प्रयत्न करतो. परंतु हे जे सुख आहे ना हे माणसाच्या कसं त्याच्यावर तर मी तुम्हाला प्रमाण सांगतो, उदाहरण सांगतो, एक दृष्टांत सांगतो, कसं मग तुमच्या लक्षात येईल. मला सांगा, एक मेलेलं समजा जनावर आहे, 10 वर्ष झालं ते जनावर मरून.
त्याचे हाळ दिसतात ना तुम्हाला, दिसतात ना, इतरत्र हाळ पडलेले असतात. ते हाळ कुत्रा तिथं जाते, ते हाळ उचलते. पाहिलं ना तुम्ही, उचलताना पाहिलं ना. ते हाळ घेऊन कुत्रा आणते आणि फोडत बसते एका ठिकाणी पायावर घेऊन, फोडते ना, हे पाहिलं ना. मग मला सांगा तुम्ही, 10 वर्ष झालेलं हाळ, त्याला काय काय आहे त्याच्यामध्ये? मग कुत्र का पागल आहे का? सांगा ना, त्याच्यामध्ये तर काहीच नाही. मग ते कुत्र पागल आहे का? ते कुत्र पागलही नाही. बरं, एक कुत्र पागल असू शकते. कोणतेही कुत्र्याला सवय येत आहे, धरलं कुठं दिसला हाल का ते घेऊन आपल्या 2 पायात घेतलं का बसते फोडत, फोडते ते सुपारी सारखं. पण त्याच्यामध्ये काय, त्याला त्याच्यात तर काहीच नाही. 10 वर्ष झालेला हाल आहे. मग त्याच्यामध्ये काय आहे का? नाही. नाही, त्याच्यामध्ये काय माहित आहे का, जेव्हा ते फोडत असताना फोडता 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 ते हाड त्याच्या जांभळाला रुतते, आणि त्या जांभळाला रुतल्यानंतर त्याच्यातून काय येते? रक्तस्राव येते. पहा, लक्ष ठेवा दृष्टांतावर. काय येते? रक्ताचा स्राव येते, आणि ते रक्त त्याच्या पोटामध्ये जाते. त्याला असं वाटते का आपल्याला त्या हाडापासून रक्त भेटत आहे. त्या कुत्र्याला काय वाटते? त्या हाडापासून आपल्याला रक्त भेटत आहे. पण ते रक्त कुठे भेटत होतं त्याला? त्याच्याच मधलं होतं ना. आनंद कुठं आहे? तो काश्मीरला आहे का? त्याच्याच ठिकाणी आनंद आहे. मग इथंच याचं उत्तर असं आहे का, जे सुख आहे, जे जसं त्या कुत्र्याच्या अंतर मध्येच होतं, ते त्याच्यातूनच ते रक्त येत होतं, त्यालाच वाटत होतं आपण दुसऱ्यातून घेता, पण त्याचा भ्रम आहे. त्याच्या इच्छेमध्ये समाविष्ट झालेलं ते सुख म्हणजे आनंद. त्यांच्या इच्छेमध्ये, स्वतःच्या इच्छेमध्ये समाविष्ट झालेलं जे सुख आहे, त्याच्यातच मनुष्य आनंद मानतो. याने जर तुमचं जर समाधान झालं नसेल, नाही का, तर याच्यावर दुसरा दृष्टांत देता येईल आपल्याला, नाही का. आता मला सांगा, जे काही लोक मादक पदार्थाचं सेवन करतात, बरोबर आहे, मादक पदार्थ म्हणजे दारू हे ते, नाही का, तर त्याला त्याच्यामध्ये काय वाटते? त्याला त्याच्यामध्ये काय वाटते? सांगा ना. पेणाऱ्यांना काय वाटते त्याच्यामध्ये? आनंद वाटते ना, आनंद वाटते ना. तेच डहाळ्या महाराजाला पाहून त्याचं काय होते? दुःख होते, दुःख वाटते ना, नाही का. अरे पण मला सांगा, मग त्या वस्तूमध्ये आनंद आहे का? तिथे त्या ठिकाणी, बरं ते ठिकाणी ते ठिकाण समजा काश्मीर होतं, इथं मुंबई आहे. बरं, स्थान परत्वे सुख आहे का? स्थान परत्वे सुख आहे का? स्थान परत्वे जर सुख असतं तर प्रत्येक माणसाला जो तिथं सुख वाटलं असतं, तिथं जे राहणार आहे तेही सुख वाटलं असतं. पण तो इकडची सुखाची भाषा करते, म्हणजे स्थान परत्वे सुख नाही. आता व्यक्ती परत्वे सांगतो मी तुम्हाला. मग मादक पदार्थाचं सेवन ते करतात, त्यांना त्याच्यामध्ये काय वाटते? सुख वाटते. पण आमच्या सारख्याला जर पाहिलं तर आम्हाला काय होईल? दुःख होईल. मग त्या व्यक्ती म्हणजे त्याच्यामध्ये त्या वस्तू परत्वे म्हणून, वस्तूमध्ये सुख आहे का? नाही, त्या वस्तूमध्ये सुख नाही. सुख जर असतं तर ते सर्वांना सुखी केलं असतं. खाणाऱ्याला सुखी केलं असतं, आणि पाहणाऱ्याला सुखी केलं असतं, न खाणाऱ्याला सुखी केलं असतं. मग ते फक्त वस्तू परत्वे काय सुख आहे. वस्तूच्या फक्त इच्छे म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या इच्छेमध्ये समाविष्ट झालेलं सुख आहे. ते सुख कसं आहे? व्यक्तीच्या मध्ये समाविष्ट, व्यक्तीच्या इच्छेमध्ये समाविष्ट झालेलं सुख आहे. ते त्याची इच्छा करते ते खायला, म्हणजे त्याला त्याला सुख वाटते. पण आपली निरीच्छा म्हणजे आपली इच्छा करते म्हणून आपल्याला दुःख वाटते. म्हणजे हे सुख कसं नाही, वस्तू परत्वे सुख आहे का? नाही, ती त्या व्यक्तीच्या इच्छा परत्वे असलेलं सुख म्हणजे समाविष्ट झालेलं सुख, म्हणजे ते काय आहे? सुख आहे तिथे. मग आता आपण स्थान परत्वे पाहिलं, व्यक्ती परत्वे पाहिलं, वस्तू परत्वे पाहिलं. आता व्यक्ती परत्वे पाहू आपण. आपला व्यक्ती परत्वे. आता माझा म्हणजे मला एखाद्याला जर माझा एक मित्र आहे, त्या मित्राकडे पाहिल्याबरोबर मला असा हर्ष वाटतो, असा आनंद वाटतो का त्याला कवटाळू का काय करू का काय असं वाटते. परंतु तोच व्यक्ती ज्याला मला त्याच्याबद्दल एवढं प्रेम वाटते, पण तोच व्यक्ती दुसरा मनुष्य जर पाहिलं तर तो दुसरा मनुष्य त्याला पाहिल्याबरोबर त्याला अति क्रोध येतो.
काय येतो? अति राग येतो. तो दिसल्याबरोबर डोळ्यात त्याने बिलकुल तळपायातली मस्तकात जातो. मग त्या व्यक्तीच्या बद्दल जर पाहिलं, मला जर आनंद वाटत असेल, सुख वाटत असेल, तर त्या समोरच्या व्यक्तीने त्याच्याबद्दल आनंद आणि सुख वाटायला पाहिजे ना? पाहिजे ना? पण त्याला राग येतो, मला आनंद वाटतो. म्हणजे व्यक्तिपरत्वे सुख सुद्धा नाही. म्हणजे त्या माणसाच्या इच्छेमध्ये समाविष्ट झालेलं त्याचे सुख आहे, ते सुख आहे. याला म्हणते सुखाची परिभाषा. कुत्र्याला त्याच्या जांभळातून रक्त निघत होतं, त्याच्यातून त्याच्या इच्छेमध्ये समाविष्ट झालेलं सुख आहे, नाही का? स्थान परत्वे, व्यक्ती परत्वे, नाही का? वस्तू परत्वे सुख प्रत्येक माणसाचं तसंच आहे. मग आपण इतरत्र इकडे तिकडे इकडे तिकडे शोधत पाहिजे. इदम तीर्थ ब्राह्मण तीर्थामसा जना आत्मम तीर्थम न जानती कथम शृणु भक्त प्रिय. भगवान शंकरजी पार्वतीला सांगतात, इथं तीर्थ. शंकर म्हणते, हे पार्वती माता म्हणते का हे स्वामी, हे लोक कसे आहेत? इदम तीर्थ, इथं तीर्थ, तिथं तीर्थ, इथं तीर्थ, हे शोधतात. ह्या तीर्थाला जा, तीर्थामध्ये काय? तीर्थी धोंडा पाणी देव रोकोडा सज्जनी. तीर्थी धोंडा पाणी. तीर्थामध्ये काय? धोंडा म्हणजे गोटा आणि पाणी म्हणजे जल म्हणजे पाणी. तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा म्हणजे नगदी, सज्जनी म्हणजे जनजनांमध्ये. देव कुठं आहे? देव तिथं आहे. तीर्थामध्ये गेलो तर पाण्याशिवाय काही नाही, धोंड्याशिवाय काही नाही. पण देव आहे कुठं? रोकडा म्हणजे नगदी, सज्जनांमध्ये आहे. पाहण्याचे डोळे पाहिजे ना आपल्याला, नाही का? असं आहे ते. म्हणून तो तिथं आहे तुमच्यासाठी. पण आपण त्याला विसरून गेलो. आलो मुद्द्यावर आपण. तुझं आहे, तुझं पाशी परी तू जागा चुकलाची किंवा भुलला असे, असं आहे. म्हणजे म्हणण्याचं तात्पर्य, आपल्याकडे सर्व आहे, पण आपण त्याला विन्मुख झाल्यामुळे तो आपल्याला दिसत आणि दिसायला पाहिजे. म्हणजे आता हे झाली सुखाची. सुखाची सुख जेव्हा असं आहे माणसाचं का, आता एखाद्याला एक दृष्टांत देऊन मी समोर चालतो याच्यावर, नाही का? आता एखाद्या मनुष्याला 18 वर्ष झाले, मूल बाळ नाही. 18 वर्ष झाले आणि मूल बाळ नाही, संतान नाही. बरं मला सांगा तुम्ही, 18 वर्षानंतर त्याला जर समजा मनाचा मुलगा झाला, काय झाला? तर त्याला आनंद होईल का दुःख होईल? काय होईल? ठाम आहे तुमच्या याच्यावर? आता इथं आला म्हणून मी दृष्टांत सांगत आहोत. आता मी डबल दृष्टांत घेत नसतो. माझ्याजवळ दृष्टांताला कमी नाही आहे. मी वेगवेगळे दृष्टांत देऊन तुम्हाला ऐकवतो. पण कुठं नेमके ते सुद्धा दृष्टांत शूट होतात, नाही का? दृष्टांताला कमी नाही आपल्यातून, नाही का? मग 18 वर्षानंतर जेव्हा त्याला मुलगा होते, तुम्ही काय म्हटलं? आनंद होईल. आनंद झाला ना? त्यानं विचारानं गावभर पंगत दिली, त्याच्या भारोभार पेळे वाटले. कारण त्याला तुम्ही ठाम आहे ना त्या मतावर? आहे ना? आनंद झाला ना? होणार ना आनंद? बरोबर आहे ना? ठाम आहे ना तुम्ही सर्वजण? बर, पाहू आपण तुम्ही किती कसोटीमध्ये उतरतात, नाही का? बर, परमोच्च आनंद ज्याला आपण आनंदावर चालू आहे सर्व आहे. हे आता आपण अर्धा घंटा झाला हे आनंद सुख आणि याच्यामध्ये चालू आहे आपण गुरुपटत ना. मी तुम्हाला हे एकाच शब्दावर तुम्हाला दिवसभर काय रातभर उठून देत नाही, अहंकार नाही सांगत का खूप मी ज्ञानी आहो बा, असं तसं नाही. तो कसा टाकते, एक एक गोष्ट कशी ताकद राहते, कसं तुमच्या समोर मांडतो मी, ही त्याची कला आहे सर्व. तर आता तुम्हाला असं वाटलं का ते झाला, आनंद झाला, त्यानं म्हणजे त्याच्या बरोबर पेळे वाटले, गाव जेवण दिलं त्यानं, त्याला परमोच्च आनंद झाला. एवढा आनंद त्याच्या जीवनामध्ये कधी आलेला असेल का? 18 वर्षानंतर मुलाची प्राप्ती झाली, एवढा आनंद कधीतरी त्याला झाला असेल का? त्याला म्हणतात परमोच्च आनंद. त्याला काय म्हणतात? परमोच्च आनंद, ब्रह्मानंद म्हणतात त्याला. काय म्हणतात? ब्रह्मानंद, नाही का? बर, त्यावेळेस त्याला आनंद ब्रह्मानंदाचा झाला. मग काही दिवसामागं दिवस गेले, हे पोट्ट वाढत गेलं, नाही का? हे 5 वर्षाचं झालं, नाही का? 5 वर्षाचं झालं. तुमच्या नाती एवढं
तुमच्या नातीला पहिले तुम्ही झाली असल तेव्हा या मांडीवर घेऊ का या मांडीवर या मांडीवर घेऊ का या मांडीवर का दोनही मांडीवर घेऊ कडीवर घेऊ का झालं असेल ना झालं असेल ना मी तुम्हाला मी तुम्हाला गुरुवर साक्षी ठेवतो झालं असेल ना मग तिला थोडीशी पडली तर नाही का सुनबाईच्या हाताने थोडी पडली का हो तुला काही घेता येत नाही का तुला लागलं असेल ना असं बोलले असेल तुम्ही कदाचित बोलले ना बोलले असेल कदाचित भुलून चुकून समजा झालं असेल तर पैसे पडून राहिले का महाराज पैसे मागून राहिले होतं म्हणून का फक्त थोडं नाही का बर मग असं करता 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 ती लाईनाची मोठी झाली आता अशी पटरते का पटर 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 आता तुम्ही तिच्या इकडे लक्ष ठेवतो हे काय नाही आले तर होय वरते महाराज आले का होय वरते तिले असं वाटत तर हा महाराज फुकट बोलावणारे बाबा हा महाराज बोलावला कोण पहिल्या दिवशी मध्ये हा महाराज या महाराजने बोलावले काय नाही विचारा कधी खोटी गोष्ट हा महाराज आलाच कसा म्हणे तसा नाही का मग हे काय म्हणत नाही म्हणे ते आता सांगतील ना म्हणे ते नाही का ते आता भागवत सांगतील म्हणे मग आतापासून काय नाही पटडते म्हणे तिथे बोलत आहो का मी आतापासून काय नाही पटडते म्हणे हा पटर पटर काय नाही करते म्हणे मी म्हटलं थांबा हे होते आपलं भागवत तुम्ही हा अशी म्हणते म्हणे नाही का लागलं कुंडलिकाचं तसंच झालं होतं नाही का मग आता नवरा मध्ये जाऊ दे ना आई होय ना अशी असते का आई आम्हाला नाही का आई नाही का इकडे आईनं दोन तापल्या काही नाही काळीनं झोडपली तरी हे आई होय माई पण हिनं बोलली तरी हे अशी असते का आई नाही का अशी आई असते का बर आता थोडी बिचारा नंदी सारखा नाही काय जे बायको म्हणजे जे सांगशील ते ऐको नाही का जे देव जे माझी बायको नाही का तू जे सांगशील ते ऐको मान हलू हलू हा बिचारा मान हलू 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 ऐकत होता नाही का एक दिवस याले आला झेंडू बायको एक वेळ झाला 10 वेळा सांगून राहिली आपली बायको सत्य असं आता 10 वेळ एक वेळ समजा कोणी हे करते 2 वेळा 3 9 वेळा 10व्या वेळा त्यानं बायकोचं ऐकलं काय म्हणते आई तिनेच विचारला म्हणते काय म्हणते तर अशी बोलते मला अशी झालं एवढं काम करायला लागते म्हणे ते हातात हात देऊन बसते मांडीवर मांडी देऊन बसते काहीच काम नाही करत नाही का हा राहते बिचारा बाहेर गेला काय माहित आता सर्व काम सासूस करत राहते बरं नाही का लावलं काही म्हणते त्याला मग काही नाही मग हे भांडण जुटतीये आईचं बापाचं मुलाचं भांडण होता पहिली लात आईच्या कमळल्यात बसते पहिली लात कुठे बसते ते आई म्हणते एक तर 18 वर्ष झालं नाही इकून तिकून झालं तर हे मेलं काऊन नाही का लात खाली मी जिवंत राहिली का सांगा आता तुम्ही तुमच्या त्याच्यावर ठाम होते ना का आनंद झाला वा कुठं गेला रे आनंद तुमचा कुठे गेला आनंद तो आनंद एवढा परिवर्तित झाला का ते म्हणते हे तेव्हाच मेलो का नाही हे जिवंत का राहिलं पहिल्या वेळेस तुम्हाला किती आनंद झाला परमोच्च ब्रह्मानंद झाला शेवट्या क्षणाला काय झाला 18 वर्ष 27व्या वर्षी एवढा आनंद झाला दुःख झालं एवढं दुःख झालं का त्या मायनस मध्ये गेलो कितीतरी नाही का -1च्या पलीकडे जर गेलं पाणी थंडी तर गोठते हे तर मायनस किती 200 400 पर्यंत जाते तर तो किती दगड एवढं गेलो ते मग एवढं दुःख झालं तिला मग आनंद गेला कुठं तुमचा कुठे गेला तो आनंद क्षणिक होता आता तुम्हाला मी आनंद तुम्हाला सांगितला आता खरा आनंद सांगतो हा खोटा आनंद होता तुमचा हा संसारिक आनंद आहे याला काय म्हणतात संसारातला आनंद हा दीर्घकाळ टिकू शकत नाही लक्षात ठेवा लिहून ठेवा वही पेन असेल तर लिहून ठेवा नाही का नाही वही पेन कशाला पाहिजे ह्या लिहून ठेवा संसारातला आनंद हा चिरकाळ टिकू शकत नाही काही मर्यादेपर्यंत असतो फक्त मर्यादेपर्यंत
टीव्ही आणला मोठा आपल्या 64 इंची गेला लावून भीत कमी पडून राहिली. कोणाकोणाच्या इथं भीती लहान आहे तर टीव्हीच मोठा आहे नाही का. त्याला किती 8 दिवस 15 दिवस 1 वर्षापर्यंत त्याला चांगलं वाटल. मग कधी कधी तो लावतही नाही. आणि पहिल्या दिवशी आणला तर 24 घंटे पायात बसलं म्हणजे पहिल्या दिवशीचा आनंद. मग जो कमी कमी झाला मग पायही नाही 8-8 दिवस त्या टीव्ही कडे पायही नाही. म्हणजे हा संसारिक म्हणण्यात तात्पर्य असं संसारिक आनंद हा माणसाचा क्षणिक सुखासाठी असतो. क्षणिक सुख आहे माणसाचं. परंतु आता तुम्हाला खरा आनंद कशामध्ये आहे ते सांगतो मी तुम्हाला नाही का. नाही का. आता पहा आता एक साधक असा होता तो कधी त्याला म्हटलं का रे डहाळे महाराजांचं भागवत आहे ना झालं ना ऐकायला. कोण ऐका भागवत तुम्हीच ऐकावते ते आता बी आहे. म्हातारपणी ऐकत असते ही वेळ आहे का ऐकायची. म्हातारपणी काही नाही. मग म्हातारपण आलं का कुतरपण झालं. फक्त तुम्ही सोडून इथलं तुम्ही इथे दोन चार जण सोडून नाही का. तुमचं म्हातारपण लय मोठं झालं परंतु तुम्ही याच्याला अजूनही टिकून आहे. का टिकून आहे कारण सांगा म्हणजे आता कारण सांगा ना. एका वाक्यात कारण सांगा. सांगा एका वाक्यात कारण. मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो विचारू का. सर्वांची हा आहे का. मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो उत्तर काय सांगा. सांगा सांगा ना. मी तुम्हाला प्रश्न विचारतो उत्तर काय. नाही 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 हे ते जाऊ द्या. हा एक प्रश्न विचारतो मी तुम्हाला. एक प्रश्न विचारतो उत्तर काय आहे. आता प्रश्न सांगा. आता मी एवढं सांगूनही राहिलो तरी तुम्ही म्हणता प्रश्न सांगा ना सांगा ना. विचारू ना सांगत आहे ना मी तुम्हाला प्रश्न विचारतो उत्तर काय. बरं हे बरं याचा विचार करतात घरी जाता तुम्ही याच्यावर मंथन करता. महाराजांनी हा प्रश्न विचारला बा याचं उत्तर काय आपल्याला आता द्यायचं आहे. तुम्ही रातभर हे आता आपलं समाप्ती होईपर्यंत विचार करता मला सांगा. पुन्हा एक तुम्हाला उखाणं सांगून जातो नाही का. नाही का उखाणं सांगून देतो त्याचं उत्तर देऊन देता मला. हे 2-3 ठेवून देतो म्हणजे तुम्हाला मी त्याच्यात गुरपुटून ठेवतो नाही का. आम्ही आलो तुमच्यापाशी तुम्ही आहे आमच्यासाठी. आम्ही खातो तुम्ही पहा आम्ही जातो तुम्ही राहा. आम्ही आलो तुमच्यापाशी तुम्ही आहे आमच्यासाठी. आम्ही खातो तुम्ही पहा आम्ही जातो तुम्ही राहा. हे एक पहिली आहे. या पहिलीवर तुम्ही मंथन करून चिंतन करून याचं उत्तर सांगा. आणि एक तिसरं सांगून देतो लटकती पर झटकती ऐशी तेळी क्यू लाल तेरी चमडी अंदर काली क्यू. हे एक पहिली आहे. याच्यावर तुम्ही गौर करता बोल याचे तीनही याचं बरोबर उत्तर सांगा नाही का. असं आपण खऱ्या आनंदाकडे जाऊ नाही का. खरा आनंद आता याच्यामध्ये तुम्हाला आपण विषयांतर नाही करू पण येता आलं ते समजा म्हणायचं नाही का. तर असं आहे का आता खरा आनंद एक मनुष्य दररोज भागवतात. मी म्हटलं त्याला भागवत चांगला आहे येता बा भागवतामध्ये तुम्हाला दिलं म्हणे भागवत म्हणे नाही का. ते भागवत तुम्हीच ऐकायचं म्हणे नाही का. मग आता मला एक म्हणायचं आहे तुम्ही इथं का आले. म्हातारपणामध्ये म्हटलं होतं ना म्हातारीच फक्त म्हातारपणी ऐकायचं आहे हे दिवसा ऐकायची नाही. मग तुम्ही का आले बा म्हातारपणी पहिल्यापासून का. म्हणजे याचं कारण एक आहे का जे बालपणी घडते ते जन्मभर पुरते. याचे उत्तर हे आहे. जे बालपणामध्ये तुम्ही बालपणापासून पकडून आहे ना हा जो शब्द आहे हे तुम्हाला मदत लागलेला नाही आहे. हा बालपणी जे बालपणी घडते ते जन्मभर पुरते म्हणतात. आणि ते म्हणून तुम्ही टिकून आहे. नाही तर म्हातारले लोक नाही आहेत काय त्या हिंगण घाटामध्ये नाही का. असं आहे ते. गोपाल कृष्ण भगवान की जे खरे आनंदाकडे आपण वळू. आता खरा आनंद त्याला म्हटलं तो आला नाही. बर तर हे काय जणाला म्हटलं तर तो चला ठीक आहे. डहाळे महाराज म्हणतात ना गेलो पाहिजे. बर आल्यानंतर बसलं ते काही जवळ बसत नाही येऊ. कारण काय बसत नाही कारण त्याला उठून नाही बरं वाटलं. उठून जर जात असलं तर इथून शरम वाटते जायसाठी. ते तिकडेच बसते त्या खांबापाशी. तिकडच्या तिकडेच गोल होऊन जाते टाइम पडला तर तितकं तर आलं ते. आल्यानंतर पाहिलं बसलं तिथं जा बसलं बरं वाटलं त्याला. आलं बरं वाटलं. पहिल्या दिवशी बरं वाटलं नाही चांगलं वाटलं. पहिले होतं का त्याच्यामध्ये काही शून्य होता. तो काय होता शून्य होता. पण एक दिवस आल्यानंतर त्याला बरं वाटलं. 1% तरी त्यानं घेतलं बरं वाटलं.
दुसऱ्या दिवशी ते तिकडे काय बसते, मधात येऊन बसलं ना, ऐकायला आलं पाहिजे म्हणून मधात येऊन बसलं. दुसऱ्या दिवशी त्याच्यात 5% त्याच्या अंतर गेलं, 5% चांगलं वाटलं त्याला. वा बढिया सांगते बा. मग तिसऱ्या दिवशी ते वाट पाहायला लागलं, ते एकदम समोर येऊन बसलं नाही का, त्याला पुन्हा एकदम म्हणजे त्याच्यावर एवढं हे झालं का नाही आता आपण गेलोच पाहिजे आणि आपल्याला जागा भेटली पाहिजे ऐकायला, म्हणून समोर येऊन बसलं. चौथ्या दिवशी काय मजा झाली का ते भागवत लागायच्या अगोदरच येऊन बसलं नाही का. म्हणजे असं करता 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 त्यानं 7 दिवस एवढं भागवत ऐकलं का त्याला त्याच्यामध्ये 25% फरक पडला. तो होता कसा पहिले, 25% अध्यात्म त्याच्यामध्ये गेलं, तो मग त्याचा ध्यास लागला त्याला. मग देवभक्तीमध्ये एवढा लीन झाला तो, मग कोणतंही कार्य असो धावून जायचा, कोणतंही भागवत असो पहिले जाऊन बसायचा. असं करता 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 12 वर्षानंतर मग तो घरी यायचा, तप म्हणजे काय जप करायचा आणि साधना करायचा, तर त्याच्यामध्ये ध्यान करायचा. ध्यान करता करता असा ध्यान लागायचं त्याला 2-2, 3-3 तास ध्यान लागायचं नाही का. आणि ध्यान लागता लागता 12 वर्षानंतर त्याला ध्यान लागायला लागलं ना, ध्यानासारखा आनंद कशातच नाही. ध्यानासारखा ध्यान लावा तुम्ही. आता आपल्याला कदाचित ध्यानच माहित नसेल काय ते म्हणते नाही का. ध्यान लागल्यानंतर जो परमोच्च आनंद आहे, तो परमोच्च आनंद ध्यान लागल्यानंतर समाधीमध्ये, त्याला समाधी म्हणतात, समाधी लागणे. तर त्याला मला सांगा, याला पहिल्या दिवशी काही होतं का याच्यामध्ये आनंद? शेवटच्या 12 वर्षानंतर किती आनंद झाला? परमोच्च आनंद झाला. तेवढा आनंद त्याला कधीच झालेला नसेल. एवढा आनंद झाला. हे आहे सुखाची परिभाषा नाही का. म्हणून सुख किती आहे? सुख जवा पाडे, दुःख पर्वता एवढे नाही का. दुःख हे पर्वता एवढं आहे, सुख फक्त जवा पाडे आहे. म्हणजे जवेच्या दाण्याच्याही पेक्षा कमी सुख आहे आपल्या जीवनामध्ये. त्याच्यासाठीच आपण लाचड बनलेलो आहोत, लाचड झालो तेवढ्या सुखासाठी नाही का. क्षणिक सुखासाठी कुणी होतो नीती भ्रष्ट, कुणी त्यागी जीवन आपले, दुःख जगी करण्या नष्ट नाही का. अजून समोर काय, जो जो करेल जे जे काही नाही का असो, अशा प्रकारचं हे आत्मा भोगितो नंतर, जैसे ज्याचे कर्म तसे फळ देतो रे ईश्वर नाही का. हे आहे. आता याच्यावरचा एक दृष्टांत घेतो मी, समोर चालतो नाही का. मग नाही चहा सांगून द्या पा किती सुख कसं. आता एका जणाच्या माग एक वाघ लागतो. वाघ म्हणजे तुम्ही का मांजर समजता का वाघाने? वाघ म्हणजे का मांजर होय का? नाही, वाघ होय, वाघ होय. वाघ लागल्यानंतर हा मनुष्य सैरावैरा पडतो. पडल्यानंतर काय होतो, समोर विहीर असते याला दिसत नाही, तो मनुष्य जाऊन त्या विहिरीमध्ये पडतो. नेमकं त्या विहिरीमध्ये एक झाड आळू गेलेलं असते नाही का. विहिरीत झाड पाहिलं ना तुम्ही, राहते ना, ते त्याच्या हाती सापडते. ते त्याच्या हाती सापडते. सापडल्यानंतर काय होते माहित आहे का. मग आता वर जर गेलो तर काय आहे, वाघोबा. वर जर गेलो तर काय, वाघोबा. आणि खाली पाण्यामध्ये पाहिलं तर त्याच्यामध्ये मोठा नागोबा डोलून राहिला. आता यानं जाव तो कुठं जाव यानं हे लोटकलं ती तसा मधामध्ये. वर पाहतो तर वाघोबा आणि खाली पाहतो तर नागोबा. आता त्या झाडाले होतं एक मोर होतं. मोर समजतील तुम्हाला, झाडाच्या वरती मोर होतं. आता त्या झाडाच्या वर मोर असल्यामुळं त्याचा धक्का लागला पडताना, तर ते थोडं फुटलं. तिथून फुटलं तर त्याच्यातून काय सांडायला लागलं, सहज सांडायला लागलं. ते नेमकं सहज याच्या जिभेवर पडलं. ते सहज याच्या जिभेवर पडलं. पण तेवढ्या याच्यामध्येच यानं समाधान मानलं. वा काय गोळ आहे, तेवढ्या याच्यामध्ये समाधान मानलं. ते गोळ तेवढं पडलं तर थेंब काय गोळ आहे. हा दृष्टांत त्याच्यासाठी नाही, तुमच्या आमच्यासाठी आहे. वर कोण बसून आहे, वाघोबा, आणि खाली नागोबा, आणि हा प्रपंच चालू आहे.
हा संसारामधला एक फक्त मोर आहे आणि त्याच्यामधलं एक थेंब पडून राहिला फक्त जिभेवर आणि त्याच्यातच आपण समाधान वा काय गोळ आहे. म्हणून सुख जवा पाडे दुःख पर्वत आहे एवढे. दुःख किती आहे त्याच्यासाठी? त्याला वरती जाता येत नाही ना खालती जाता येत नाही. खाली गेलं तरी मृत्यू आहे, वरती गेलं तरी मृत्यू आहे, खाली गेलं तरी मृत्यू आहे नाही का. म्हणून आपल्यासाठी सुद्धा तिथं आहे. वरती गेलो तरी मृत्यू आपल्यासाठी, खाली गेलो तरी आपल्यासाठी मृत्यू आहे. आपण लटकून मधामध्ये आणि त्या एका थेंबासाठी फक्त. तो थेंब, त्या थेंबाचा हा आस्वाद घेऊ नका, परमानंदाचा आस्वाद घ्या, परमोच्च आनंद घ्या. तोच आनंद तुमच्यासाठी अखेरचा. गोपाळ कृष्ण भगवान की जय.